नमस्कार शेतकरी मित्रो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रो, आता माझ्याकडे जे सोयाबीनचं बियाणं आहे ते मी पेरणी करायला जाणार आहे आणि त्याला बीज प्रक्रिया कशी करायची याबद्दल मी आज बोलणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जे सोयाबीनचं बियाणं निवडलं आहे ते आहे केडीएस 726 फुले संगम आणि यशोदा कंपनीचं आहे। 22 किलो बियाणं आहे आणि याची एकरी शिफारस देखील 22 किलोची आहे। आता याला सीड ट्रीटमेंट करायची आहे, पण मी यावेळी जरा मी सीड ट्रीटमेंट जी करतोय ती रासायनिक नाही करत आहे। त्यासाठी मी हे एक जैविक प्रॉडक्ट निवडलेलं आहे। याचं नाव आहे सीड केअर। तर मित्रांनो, या प्रॉडक्ट मध्ये काय आहे तर याच्यामध्ये NPK चे बॅक्टेरिया आहेत जे पेरणी बरोबरच जमिनीमध्ये जाणार आहे आणि जे रोपं उगवणार आहेत ते जोमदार उगवणार आहेत असं मला वाटतंय। याचबरोबर याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम चे देखील बॅक्टेरिया आहेत। तर अशा प्रकारे मी तुम्हाला मागच्या एका बीज प्रक्रिया कशी करावी यामध्ये सांगितलं होतं। ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियमचा वापर केल्यानं तुमचं जे बियाणं आहे ते उगवून आल्यानंतर त्याला लगेच पोषण मिळणार आहे आणि ते जोमदारपणे वाढ त्याची होणार आहे। तर आज मी या सीड केअर जे जैविक औषध आहेत त्याची बीज प्रक्रिया माझ्या सोयाबीनच्या बियाणासाठी करणार आहे। तर ती कशी करणार आहे, साधारण मित्र हे अर्धा लिटरचा पॅक आहे आणि त्याच्याबरोबर मी जवळजवळ 250 ml पाणी घेतलेलं आहे या बॉटलमध्ये आणि त्याच्यामध्ये हे अर्धा लिटर कल्चर टाकणार आहे। तर हे याचं जे मिक्सचर बनणार आहे ते या फवाऱ्याच्या साहाय्याने मी बियाणावर पसरणार आहे। तर ती सगळी प्रक्रिया मी तुम्हाला पुढच्या काही क्लिप्स मधून दाखवतो। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची बीज प्रक्रिया केलेली आहे आणि हे साधारण मी अर्धा पाऊण तास सुकू देणार आहे। तर व्यवस्थितरित्या मिक्स वगैरे किंवा जे मी सीड केअर हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे ते पाण्यात मिक्स करून व्यवस्थितरित्या कव्हर झालेलं आहे आणि मी तुम्हाला तर सूचना केलेलीच आहे। तसंही मी थोडीफार राख्यावर मिक्स केलेली आहे की लवकरात लवकर ड्राय व्हावं म्हणून। तर अशा प्रकारे तुम्ही सीड ट्रीटमेंट करा आणि जेव्हा मी पेरणी करेल तेव्हाही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल आणि उगवण होईल त्यावेळेस पण। कारण की जसे आपण या सीड ट्रीटमेंटसाठी मेहनत घेत आहोत तर त्याचा फायदा होतो की नाही हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी सगळ्या प्रकारचं सकारात्मक नकारात्मक कोणताही रिझल्ट असला तरी मी तुमच्या पुढे घेऊन येईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माझी ही सीड ट्रीटमेंट आवडली का? तुम्हीही करून बघा। तुम्हीही तुमचं उत्पादन किंवा तुमच्या रोपाचं उगवण्याबरोबरच पोषण व्हावं म्हणून अशा प्रकारच्या सीड ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे। मला जर ही माझी सीड ट्रीटमेंट आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी तर पहिली गोष्ट तुम्ही सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा। चला भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।